हा आज माझा पहिला दिवस आहे या अपार्टमेंटमध्ये आणि ॲक्च्युली नॉट पहिला, हा दुसरा आहे. काल पहिला होता. काल संध्याकाळी मी या अपार्टमेंटला शिफ्ट झाले आणि आय रिली डोंट वॉन्टेड टू कुक एनिथिंग. सो माझे फ्रेंड्स सगळी वरतीच राहतात, त्यांनी मला बोलवलं डिनरला. सो आय हॅड डिनर विथ देम. आणि आज काही मी खूप लेट उठले अँड देन नाही थॉट आता नाश्ता एन्व्हॉल्व करण्यापेक्षा डायरेक्ट जेवण करूया. सो टुडे आय एम गोना मेक भात आणि बटाट्याचं कालवण विथ कोल्हापुरी चटणी. सो या लेट्स गेट स्टार्टेड. ॲक्च्युली माझ्यासाठी एवढं इनफ आहे. अनफॉर्च्युनेटली मम्मी मला पिलर नाही. ओ आय हॅव इट विथ इट. गोष्टी नवीन आहेत त्यामुळे हळूहळू करते बिकॉज मला असं वाटतं की मी गडबडीत ज्या पण कोणत्या गोष्टी करते त्या नेहमी चुकीच्या होतात, तर रिझल्ट खूप खराब असतो. सो लर्निंग पेशन्स. लेट्स गेट स्टार्टेड. इकडे ना अशा तेलाच्या बॉटल्स मिळतात, आपल्याकडे पण आहेत ऑलरेडी. बट द थिंग इज मला यांचं लॉकचं सिस्टम खूप छान आवडलं. आपण आता हे सीडी काढलेलं आहे आणि कुठलं, ओ माय गॉड, सनफ्लॉवर ऑइल खाते मी. लक्झरी जास्त झालं काय. मस्तपैकी भात आणि बटाट्याचं कालवण, उडदाचा पापड आणि ऍक्च्युली मला दही पाहिजे होतं. सो तेल टाकलंय. ऍक्च्युली काल मी इकडे येऊन 7 महिने झाले ऑलरेडी. बट मी एका म्हणजे सिंगल रूम मध्ये राहत होते आधी, आणि आता मी ज्या अपार्टमेंट मध्ये शिफ्ट झाली आहे ते मोठं आहे थोडं बेसिकली. आणि द थिंग इज ज्या फॅमिलीमधनं मी येते, माझी सासरची फॅमिली काइंड ऑफ असं कोल्हापुरी टाईपचं जेवण जेवतात ना. म्हणजे आमच्या घरी भाकरी, उसळ, पालेभाजी हे सगळं असतं. आणि माझ्या माहेरी जास्ती करून नॉर्थ इंडियन आम्ही खायचो, कारण मम्मी थोडे वर्ष पंजाबमध्ये होती, म्हणजे माझा जन्म तिकडचाच आहे. तर आम्ही तिकडे होतो, तर आम्हाला ते फार आवडतं. पण इकडे आल्यावर मला उसळ भरपूर खायला म्हणजे शिकले मी आधी एवढं नव्हतं उसळसाठी वगैरे. भाकरी खायला शिकले मी. माझी मम्मी ओरडते की आपल्या घरी असताना तू नसते करत होती, तुम्ही सासरी सगळं तुला चालते ना. मी काल अपार्टमेंट शिफ्ट केलं, तर 1, 2, 3 and 4 ह्या 4 बॅग झाल्यात आणि हे सोडून 2 एक्स्ट्रा सॅक होत्या. सो एवढं सगळं घेऊन मी आणि माझा फ्रेंड आलो इकडे. मला कळालं पण नाही की मी एवढं सामान कधी जमा केलं इकडे येऊन. मला लहानपणापासूनच माझा कबर्ड ऑर्गनाईज करायला खूप आवडतं. भले मग माझ्याकडे कपडे कमी असू दे, बट स्टील आय लाईक इट. आणि आता इकडे मी तेच करत आहे. दिस इज द लास्ट बॅग जी मला आता लावायची आहे कबर्डमध्ये. डोंट गेट ना. फॉर्च्युनेटली मी तिकडूनच कपडे फोल्ड करून आणलेले, सो नॉट अ बिग डील. आपल्याला पटपट हे कबर्ड सेट करून घ्यायचं आहे. सो हे झाल्यानंतर मी किचन सेट करते. माझ्याकडे खूप सारे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत. सो आणि मला खूप आवडतं घरात हे असं सगळं ठेवायला. सो मी आता हे लावणार आहे. सो लेट्स सी हे सगळे लावल्यानंतर कसं दिसतंय घर. ओके गाईज, सो आता विषय असा आहे की मला आलाय कंटाळा. मी फक्त माझे कपडे सेट केले कबर्डमध्ये
हा बेड सेट केला आहे आणि मला कंटाळा आला आहे. आता मला मस्तपैकी चहा प्यायचा आहे, पण विषय असा आहे की चहासाठी माझ्याकडे दूध नाही आहे. सो आता मी जाऊन दूध वगैरे घेऊन येते आणि बाकीची सगळी कामं नंतर. हाय एव्हरीवन, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि पुढेही तुम्हाला माझ्या चॅनलवरती व्हिडिओज बघायला आवडतील. या चॅनलवरती मी बेसिकली माझ्या लाईफमधले मोमेंट्स, वेगवेगळे एक्सपिरियन्स जे मी घेतलेत किंवा घेईन फ्युचरमध्ये हे शेअर करेन. आणि माझ्याबद्दल मला तुम्हाला थोडीशी माहिती द्यायची होती ॲट द एंड ऑफ द व्लॉग. सो माझं नाव पूजा जाधव आहे आणि मी इचलकरंजीतून आहे. सध्या मी जर्मनीमध्ये राहते. मी मॅरिड आहे आणि मला एक छोटीशी मुलगी पण आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आम्ही वेगळं राहतो आहे, लाईक ते सगळे इंडियामध्ये आहेत आणि मी जर्मनीमध्ये आहे. सो इट्स टफ. आणि ॲक्च्युली यूट्यूब चॅनल सुरू करायची आयडिया मला याच्यातूनच आली की मला एकटं राहणं होत नाही आहे. सो आय डिसाइडेड की लेट्स गेट सोशलाइज्ड ऑन द सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. आणि इंस्टाग्राम वगैरे ऑलरेडी मी यूज करते आहे, बट आय थॉट की काहीतरी नवीन करूया. आणि येस, सो लेट्स स्टे ट्यून टू द चॅनल आणि आय ट्राय टू अपलोड द व्हिडिओज whatever I make, whatever I edit, because हा एकच व्हिडिओ एडिट करायला मला इतका वेळ लागला आहे. आणि ॲज अ बिगिनर ऑफकोर्स हे थोडंसं ऑब्वियस आहे, कारण खूप साऱ्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आणि लाईक ऑल द अदर बिगिनर्स, माझा पण हा व्हिडिओ इतका परफेक्ट नाही आहे आणि आय डोंट थिंक सो की कुठलाही व्हिडिओ परफेक्ट होऊ शकतो, कारण प्रत्येक वेळी काहीतरी नवीन माहिती पडतं. सो आत्ता मला जेवढं माहीत होतं, जसं जमलं आहे आणि खूप साऱ्या एफर्ट्स नंतर हा व्हिडिओ मी अपलोड करायचं डिसाईड करते. आणि आय होप तुम्हाला हा आवडला असेल. आणि या, थँक्यू सो मच फॉर युअर लव्ह अँड प्लीज लाईक अँड शेअर द व्हिडिओ. थँक्यू सो मच.